एका माणसाची पत्नी अनेक दिवसापासून गंभीर आजारी होती. जेव्हा ती मरणशय्येवर होती तेव्हा तिने आपल्या नवऱ्याचा हात हातात घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, "मी तुला खूप प्रेम करते, पण माझ्या जाण्यानंतर मी नाही इच्छित की तू मला विसरून जाशील आणि कोणावरही प्रेम करशील. वचन दे की माझ्या जाण्यानंतर तू दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाहीस. नाहीतर माझी आत्मा तुला शांततेने जगू देणार नाही." नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने आपल्या पत्नीचा हात अधिक घट्ट धरला आणि भावूक होत म्हणाला, "मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझे वचन नक्की पाळेल." काही क्षणातच पत्नीने शेवटचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला. दिवस जात राहिले, महिने उलटले. नवऱ्याने आपले वचन पाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्याने दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे पाहिले नाही. पण मग त्याच्या आयुष्यात एक सुंदर आणि सुस्वभावी मुलगी आली. हळूहळू दोघं एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि त्यांचं प्रेम जुळलं. शेवटी खूप विचारांती त्या माणसाने त्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या पहिल्याच रात्री काहीतरी विचित्र घडलं. अर्ध्या रात्री नवऱ्याला जाणवलं की कोणीतरी त्याला हाक मारत आहे. तो घाबरत हळूहळू मागे वळला. समोर त्याची मृत पत्नीची आत्मा उभी होती. तिचा चेहरा कठोर होता, डोळ्यात रागाची ज्वाला पेटली होती. "तू तुझं वचन तोडलंस," आत्मा गरजली. "आता मी तुला शांततेने जगू देणार नाही." इतकं बोलून ती अचानक गायब झाली. नवऱ्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तो रात्रभर जागा राहिला. पण हा भयावह प्रकार इथेच थांबला नाही. दुसऱ्या रात्री पुन्हा तेच घडलं. आत्मा पुन्हा प्रकट झाली आणि यावेळी तिने संतापाने म्हटलं, "मी तुझं जगणं हराम करून टाकेन. मला सगळं माहीत आहे. तू तुझ्या नव्या पत्नीला हनीमूनसाठी शिमला घेऊन जाणार आहेस आणि तिच्यासाठी नवे दागिने बनवतोयस." नवऱ्याच्या अंगावर काटा आला. हे सगळं तर त्याने कोणालाही सांगितलं नव्हतं. मग आत्म्याला कसं माहीत? ती खरंच प्रत्येक क्षणी त्याच्या आजूबाजूलाच होती का? आता तो प्रचंड घाबरला. यावर काहीतरी उपाय शोधण्यासाठी तो एका प्रसिद्ध महात्म्याकडे गेला आणि संपूर्ण कथा सांगून टाकली. महात्मा शांतपणे ऐकत राहिले आणि मग हसत म्हणाले, "ही आत्मा खूप चलाक आहे." नवऱ्याने लगेच मान डोलावली. "हो गुरुजी, म्हणूनच तिला माझ्या प्रत्येक गोष्टीचं आधीच कसं कळतं." महात्म्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, "चिंता करू नकोस, यावर उपाय आहे. यावेळी जेव्हा आत्मा प्रकट होईल तेव्हा मी सांगतो तसंच कर." नवऱ्याने उत्सुकतेने विचारलं, "मला काय करावं लागेल?" महात्मा हसले आणि म्हणाले, "फक्त योग्य प्रश्न विचारायचा आहे." त्या रात्री आत्मा पुन्हा प्रकट झाली आणि संतापाने गर्जली, "मी तुला सोडणार नाही." पण यावेळी नवरा घाबरला नाही. तो आत्मविश्वासाने भरून गेला होता. त्याने म्हणताच, "तू इतकी चतुर आहेस की माझ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुला ठाऊक असतं. तर सांग, माझ्या मुठीत किती गोटे आहेत?" असं म्हणताच त्याने झटकन जमिनीतून मुठभर गोटे उचलले. आत्मा अचानक शांत झाली. ती थोडीशी ढवळली आणि मग बघता बघता हवेत विलीन झाली. ती पुन्हा कधीच परत आली नाही. काही दिवसांनी तो आपल्या गुरुजींकडे गेला आणि कृतज्ञतेने म्हणाला, "गुरुजी, तुम्ही माझे प्राण वाचवले. पण एक गोष्ट सांगा, आत्मा त्या प्रश्नावर गप्प का बसली? ती खरंच माझ्या पत्नीची आत्मा होती का?" गुरुजी हसत म्हणाले, "बाळा, सत्य आहे की तिथे कुठलीही आत्मा नव्हतीच." तो चकित झाला. "म्हणजे?" गुरुजींनी समजावले, "तू तुझ्या पहिल्या पत्नीला दिलेले वचन मोडल्याने तुझ्या मनात अपराधी भाव निर्माण झाला होता. हाच अपराधी भाव तुझ्या मनात भीतीच्या स्वरूपात जन्माला आला होता. ज्या क्षणी तू काही नवीन पाऊल उचलायचास, तुझीच भीती तुला अडवण्यासाठी आत्मा बनून तुझ्या समोर यायची." तो अजूनही आश्चर्यचकितच होता. "पण गुरुजी, तिला माझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल कसं माहीत असायचं?" गुरुजी मंद स्मित करत म्हणाले, "कारण ती तुझ्या मनाचीच निर्मिती होती. तुझा मेंदू जे काही जाणतो तेच तुझ्या कल्पनेतील आत्माही जाणते. पण ज्या क्षणी तू असा प्रश्न विचारलास त्याचे उत्तर तुलाही माहीत नव्हतं. जिथे तुझ्या मनानेच तयार केलेला हा खेळ संपला, तुझीच भीती, तुझीच निर्मित आत्मा आपोआप नाहीशी झाली." आता त्याला पूर्ण सत्य उमगले. त्याने गुरुजींचे आभार मानले आणि नव्या ऊर्जेने आपले जीवन पुढे जगायला लागला.